ते हे न बघता उमेदवारी दिलेली आहे. तर पक्ष म्हणजे भाजप पक्ष असा आहे, नक्कीच आदर्श ते नक्कीच मदत करणार आहेत. ते एक विजन आहे आमचं की बाबा तिथं पाणी द्यायचं आहे नागरिकांना आणि तुम्ही पक्षाकडे न बघता त्या व्यक्तीच्या कामाकडे बघा, हे मी सांगू इच्छितो. मध्ये पण नाराजी आहे असं ऐकायला मिळते बऱ्याच प्रकारे 34 मध्ये. काय त्याचा फायदा होईल असं वाटतंय का त्यांना? भाजपाचं तेच म्हणतोय ना मी, जे प्रामाणिक काम करणार आहेत. तर पक्ष म्हणजे भाजप पक्ष असा आहे की जो संघटनेसाठी काम करतो, लोकहिताची कामं करतो, जे समाजात काम करतो, म्हणजे परिसरात काम करतो, ही सर्व कामे पाहूनच भाजप पक्ष सामान्य नागरिकांना म्हणजे तळागाळातल्या नागरिकांना उमेदवारी देत असतो. परंतु आता ह्या इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडायचे होते तसे न निवडता जे बाहेरून आयात केल्यात किंवा त्या संघटनेत आहेतच, परंतु त्या संघटनेत असताना त्यांनी किती काम केले काय नाही केलं ते हे न बघता उमेदवारी दिलेली आहे. आणि ज्यांनी फार जीवातोडून म्हणजे कामं केलेत त्यांनी जनतेपाशी कंटिन्यू संपर्क राखण्यासाठी त्यांनी स्वतःचे पैसे खर्चून संपर्क ठेवलेला आहे. पण ह्याला न्याय न देता इतरांना न्याय दिलेला आहे त्यांनी. अशा दृश्यात तुम्हाला मदत करतील अशी आशा वाटते का? काय काय असे अदृश्य हात तुम्हाला मदत करतील असे वाटते का? नक्कीच आदर्श ते नक्कीच मदत करणार आहेत. त्याच्यात काय नाही, कारण की नाराजगी बऱ्यापैकी त्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत की कुणाच्या भावाला नाही मिळालं, कुणाच्या मित्राला नाही मिळालं, कुणाच्या परिवारात नाही मिळालं. त्याच्यामुळे नाराजगी आहे. नातेसंबंध बऱ्यापैकी आमचे पण सगळ्या प्रभागामध्ये आहे. तरी नाराजगीचा फायदा हा आम्हाला नक्कीच होईल. बापू, तुमचं प्रभाग 33 मध्ये पण मतदार भरपूर आहेत. त्यांची काय भूमिका त्या बाजूला प्रभाग? आता त्या प्रभागातलं मी काय एवढा अभ्यास केला नाही, कारण की माझ्या प्रभागात मलाच बऱ्यापैकी संपर्क मला करायचा आहे, माझं चिन्ह पोचवायचं आहे. आणि इकडल्या बाजूला तुमच्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल या बाजूला? तिकडं आपला 33 मध्ये जे प्रभाग आहे, ज्या व्यक्तीने कामं केलेली आहेत, जो कोण प्रतिनिधी आहे आता समजा, त्या कामाला बघून तुम्ही त्या व्यक्तीला न्याय द्या. कारण की जो व्यक्ती आपल्या काम करत असतो त्यालाच न्याय दिला पाहिजे. आणि तुम्ही पक्षाकडे न बघता त्या व्यक्तीच्या कामाकडे बघा, हे मी सांगू इच्छितो. म्हणजे मित्रपक्ष आहे तुमचा त्या ठिकाणी? हो, मित्रपक्ष आहे आणि त्याच्यात पण जे आमचे कॅन्डिडेट आहेत भरपूर कामं केलेले आहेत त्या कॅन्डिडेटनी. त्यांच्या काम पाहून नक्कीच जे नागरिक असतात ते नक्कीच मतदान करतात. मग प्रभाग 34 तुम्ही कोणकोणते कामे करू शकता? प्रभाग 34ला बऱ्यापैकी भरपूर कामं शिल्लक आहे, जे समाविष्ट गावं झालेली आहेत आता महानगरपालिकेमध्ये. त्याच्यात म्हणजे वॉटर पाणीच येते आतापर्यंत, म्हणजे जे 5 वर्ष झालं कॉर्पोरेशनमध्ये गाव गेले तरी वॉटरच पाणी चालू आहे. ते एक विजन आहे आमचं की बाबा तिथं पाणी द्यायचं आहे नागरिकांना. हे फिल्टर पाणी देत असताना जे स्टोरेज टँक आहे, आपल्या धायरी गावामध्ये स्टोरेज टँक नाही आहे मोठे, म्हणजे पाण्याच्या टाक्या नाहीत. त्या जवळजवळ आपली लोकसंख्या पाहून भविष्यातल्या पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ह्या भागात किती पाण्याच्या मोठ्या टाक्या लागतील हा विचार करून आम्ही त्या पाण्याच्या टाक्या इथं हे करणार आहोत, मतलब उपलब्ध करणार आहोत महानगरपालिकेच्या ह्यानी. आणि बाकीचे जे रोडला जो ट्रॉफिक होतोय धायरीच्या रोडला, ते पण आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. रोड वायडिंग करणार आहोत. ट्रॉफिक सोडवायचं म्हणले की रोड वायडिंग आलंच, किंवा ते पथारी वगैरे बसलेले असतात त्यांना बाजूला कुठंतरी चांगली जागा देऊन त्यांचा एक व्यवसाय चालेल त्या पद्धतीने आम्ही ते पण नियोजन करणार आहोत. परत नाना पार्क आहेत, इथं STP प्लांट आहे बसवायचा, ST प्लांट, जेणेकरून जे वेस्टेज पाणी आहे त्याचं फिल्ट्रेशन होऊन बाकी गार्डनला वगैरेला किंवा परिसरामध्ये पाणी ते यूज होऊ शकतं. बापू, नवीन परिवारात कसं वाटतं? नवीन परिवार आता तुमचे जे सहकारी आहेत ते सगळे नवीन आहेत. तुम्ही एका पक्षामध्ये जुन्या काम करत होता, पण नाही, नवीन परिवार असं नाही म्हणता येणार, कारण की आम्ही लोकसभेला म्हणजे घड्याळ आणि भाजप हे एकत्र लढले होते, म्हणजे युती झाली होती. त्यामुळे आम्ही जे सहकारी आहेत आत्ता जे आमचे नवीन, तर ते एक घोळीमेळीच्या वातावरणात आम्ही प्रचार चालू आहे. कारण की जुने सहकारी मानता येईल त्यांना, कारण की आम्ही 15 ते 20 दिवस किंवा महिना त्या लोकसभेला आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि आम्ही आता चांगल्या प्रकारे आता काम करत आहोत आमच्या पक्षाचं, आणि चांगला मोठ्या जोरदार प्रकारे प्रचार चालू आहे. किती लीडने विजय होतील उमेदवार? ते नाही सांगता येणार, पण आम्ही विजय नक्की होणार आहे. पॅनल निवडून येणार आमचा नक्कीच येणार.
पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा.